come towards session 12. In this session we see some more problems. Okay, see the first problem. The rate of growth of bacteria is proportional to the number present. If initially there were 1000 bacteria and number doubles in 1 hour, find the number of bacteria after 2.5 hours. And when solving this, you take value of root 2 is 1.414. This is given to you. Okay, let us start. मग बॅक्टेरिया मानून घेऊ आपण. लेट x be number of bacteria at time t, and therefore rate of growth of bacteria म्हणजेच dx by dt is proportional to number present. म्हणजेच बॅक्टेरिया वाढते आहे. याचाच अर्थ प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपल्याला पॉझिटिव्ह के घ्यायचा आहे. एक्स हा झाला डिफरन्शियल इक्वेशन तयार. सेपरेटिंग व्हेरिएबल्स ॲज युजल dx अपॉन x इक्वल टू के डी टी झाले व्हेरिएबल सेपरेट. इंटिग्रेटिंग घेतलं तर 1 अपॉन x dx के कॉन्स्टंट आहे. 1 dt प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c, that is equal to log x equal to k. 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी टी येईल प्लस सी. अँड देअरफॉर खरं तर हे जरी वापरलं तरी चालतं. x इक्वल टू बेस दिलेलं नाही म्हणजे ई रेस टू के टी प्लस सी, म्हणजेच ई रेस टू के टी इंटू ई रेस टू सी. हा एक कॉन्स्टंट आहे. विशेष सी इंटू ई रेस टू के टी. हा झाला नंबर 1. आता वी यूज 1 by 1 कंडिशन. पहिली कंडिशन वापरूया. इनिशियली, इथं इनिशियली कंडिशन दिलेली आहे, वापरा ती. इनिशियली म्हणजे जेव्हा एक्सपेरिमेंटला सुरुवात केली त्यावेळेला टी काय असतो 0 आणि बॅक्टेरिया किती आहेत 1000 आहेत दिलेलं आहे. ओके, यूज द गिवन कंडिशन अँड देअरफॉर 1 इक्वेशन 1 बिकम्स, या 1चं रूपांतर काय होईल. x ची किंमत आहे 1000 इक्वल टू सी इंटू ई रेस टू 0, म्हणजे सी ची किंमत काय आली 1000 आली. दॅट इज देअरफॉर 1 बिकम्स, या 1 मध्ये ती किंमत टाकून द्या. x इक्वल टू 1000 ई रेस टू के टी, याला नंबर द्या 2. काय होतं, एका तासात नंबर डबल होतो. ॲट टी इक्वल टू 1 आवर एक्स इक्वल टू डबल. पहिल्यांदा 1000 होते, मग 1000च्या डबल 2000 झालं. अँड दॅट इज इक्वल टू, अँड देअरफॉर 2000 इक्वल टू 1000 इंटू ई रेस टू के. टीची किंमत 1 टाकली. याच्यावरनं ई रेस टू केची किंमत काढा. किती आली बघा, 2000 अपॉन 1000 म्हणजेच 2 आली. एम आय करेक्ट. आता पुढचा क्वेश्चन बघा काय आहे ते. काय म्हटलं त्यांनी, ॲट टी इक्वल टू 2 and 1/2 म्हणजेच किती 2 2s 4 प्लस 1 5/2 आवर्स एक्स किती असेल. नंबर ऑफ बॅक्टेरिया किती असतील चेक करूया. अँड देअरफॉर या किमती कुठं टाकतो 2 नंबरमध्ये टाका. तुम्हाला काय मिळेल बघा. एक्स विचारलेला आहे 1000 आहे तसाच. ई रेस टू टी काय आहे 5/2 के. इज इट क्लिअर. विच इज इक्वल टू 1000 ई रेस टू के रेस टू 5/2. लॉ ऑफ इंडायसेस कोणता,
x रेस टू m रेस टू n इक्वल टू x रेस टू mn नुसार आपल्याला ज्याची किंमत का वी नो e रेस टू k पुट e रेस टू k इक्वल टू 2 and therefore x equal to 1000 into 2 raised to 5 upon 2, okay, which is equal to 1000 into 2 raised to 1 half raised to 5. Again same law of indices, and which is equal to 1000 root 2 raised to 5, 1000 into root 2 चा 4 power root 2 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 2 again 2 म्हणजेच किती 4 root 2 which is equal to 4 into 1000 4000 into root 2 ची किंमत 1.414. कॅल्क्युलेट करा 4 4 16 कॅरी 1. ओके 3 डेसिमल देऊन ठेवा 3 0 3 0 आता 4 ने गुणा 4 चौक 16 कॅरी 1 4 1 4 आणि 1 5 4 चौक 16 कॅरी 1 4 1 4 आणि 1 5 झालं कॅल्क्युलेशन. किती डेसिमल द्यायचे 1 2 3 1 2 3 अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. याचाच अर्थ किती होईल ती पॉप्युलेशन माहिती आहे 2.5 तासानंतर 5656 and therefore after 2.5 hours bacteria becomes therefore after 2.5 hours bacteria becomes 5656. ओके एवढी त्यांची संख्या होईल. कॅल्क्युलेशन करू बघा. ओके माझंही चुकू शकतं बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम फाइंड द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी ॲट एनी टाईम टी. म्हणजे सुरुवातीचं रिलेशन शोधायचं आहे कोणतं p इक्वल टू सी ई रेस टू के टीमध्ये फक्त किमती आल्या पाहिजेत. गिवन दॅट rate of increase of population is proportional to the population at that instant, and in a period of 40 years population increases from 30,000 to 40,000. okay let us check. आपण काय घेतोय माहिती आहे ना let p be population at time t and therefore rate of increase of population is proportional to population at that time. Therefore dp by dt equal to proportionality constant k, and that is dp upon p equal to k times dt. Variables are separated. okay integrating दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घ्या तुम्हाला मिळेल log p इक्वल टू के टी प्लस सी आणि म्हणून p इक्वल टू ई रेस टू के टी प्लस सी म्हणजेच ॲज युजल अँड विच इज इक्वल टू सी ई रेस टू के टी म्हणजेच काय पीची किंमत झाली सी इंटू ई रेस टू के टी. ओके काय झालं 40 वर्षात पॉप्युलेशन 30,000वरनं 40,000 झाली. म्हणजे ॲट टी इक्वल टू 0 पॉप्युलेशन किती होती माहिती आहे 30,000 होती. दॅट एकूण किंमत अँड देअरफॉर 30,000 इक्वल टू सी इंटू ई रेस टू 0 म्हणजे सीची किंमत किती झाली 30,000 झाली. and therefore equation 1 becomes p equal to 30,000 e raised to kt. 40 वर्षात
ॲट टी इक्वल टू 40 इयर्स. पॉप्युलेशनचं रूपांतर किती झालं? 40,000 झालं. दॅट एकूण किमती. अँड देअरफॉर 40,000 इक्वल टू 30,000 इंटू ई रेस टू टीची किंमत 40K आणि म्हणून ई रेस टू 40K इक्वल टू 40,000 अपॉन 30,000. एम आय करेक्ट? किती झालं? 4/3. ओके. अँड देअरफॉर ही किंमत फ्रॉम टू 2 नंबरमध्ये या. पी इक्वल टू 30,000 ई रेस टू आपल्याला 40 ॲडजस्ट करायचं आहे. 40K टी होता का 40? नाही, म्हणून पुन्हा अपॉन घेतला 40. का? यू नो दिस व्हॅल्यू. काय आहे ती किंमत? विच इज इक्वल टू 30,000 इंटू 4/3 रेस टू टी अपॉन 40. टीची किंमत वेगवेगळी घ्या, वेगवेगळ्या वेळेची पॉप्युलेशन तुम्हाला मिळेल. आणि हेच काय आहे? रिक्वायर्ड एक्सप्रेशन. हे काय झालं? रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर पॉप्युलेशन ॲट एनी टाईम टी. हे पॉप्युलेशनचं त्या प्रॉब्लेमपुरतं एक्सप्रेशन तयार झालं. टीच्या तुम्हाला 10 इयर्स पाहिजे, 50 इयर्स, किती पाहिजे तेवढी किंमत टाका, सिम्प्लिफाय करा, यू गॉट ॲन्सर. असा हा एक प्रॉब्लेम. ओके. बघा प्रॉब्लेम. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ अ रेडिओ एलिमेंट ॲट एनी टाईम टी is proportional to its mass at that time. Find the time during which the original mass 1.5 gram will disintegrate into 0.5 gram. प्रॉब्लेम सिमिलर आहे, फक्त आता वाढण्याऐवजी कमी होणार आहे, डिके रेट आहे. ओके. लेट अस स्टार्ट. बघूया काय होतं ते. लेट एक्स ग्रॅम बी मास ऑफ अ रेडिओ ॲक्टिव्ह element at time t. एम आय करेक्ट? त्याचं मास घ्या किंवा इलेमेंट एक्स ग्रॅम आहे. अँड देअरफॉर रेट ऑफ डिसइंटिग्रेशन कशाने दाखवतो? dx/dt इज प्रोपोर्शनल टू इट्स मास ॲट दॅट टाईम. अँड देअरफॉर आता बघा dx/dt कमी होतो आहे, म्हणून कॉन्स्टंट काय घ्यायचा? निगेटिव्ह घ्यायचा, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. का? डिसइंटिग्रेशन कमी होतो आहे म्हणून. अँड देअरफॉर सेपरेटिंग व्हेरिएबल dx/x इक्वल टू -k dt. Variables are separated. Integrating log x equal to -k constant t plus c. That is similarly as usual e raised to -kt plus c equal to e raised to -kt into e raised to c. म्हणजेच x इक्वल टू c इंटू ई रेस टू -kt. ॲज युजल फक्त केचं साईन बदललं. ओके. आता टाईम शोधायचा आहे ड्युरिंग विच ओरिजिनल मास इथपासून इथपर्यंत. ओरिजिनल मास, मग ओरिजिनल मास कधी असतं? एक्सची किंमत ओरिजिनल जेव्हा सुरुवात केली तेव्हा टाईम 0 होता आणि हे किती आहे? 1.5 ग्रॅम. द्या टाकून 1.5 इक्वल टू सी इंटू ई रेस टू 0 म्हणजे सीची किंमत 1.5.
द्या टाकून and therefore equation 1 becomes x equal to 1.5 e raised to minus kt. नंबर 2. ओके. टाइम विचारलाय ॲट t इक्वल टू टाइम शोधायचा आहे when x becomes 0.5 ग्रॅम. ओके. द्या टाकून किंमत आणि मग 0.5 इक्वल टू 1.5 e raised to minus kt. Am I correct? 0.5 that is 0.5 upon 1.5 equal to e raised to minus kt. Am I correct? Okay. That is equal to काय माहिती आहे ना 1/3 equal to e raised to minus kt. आपल्याला टीची किंमत शोधायची आहे. मग काय करणार? आपल्याला टाइम शोधायला लावला आहे. टाइम फाइंड द टाइम विचारला आहे. मग काय करा? टेकिंग लॉग दोन्ही बाजूचा आपण काय घेऊ? लॉग घेऊ. मग लॉग ऑफ 1/3 इक्वल टू मायनस kt इंटू लॉग घेतला की पॉवर पुढे येतो. ओके. दिस कॅन बी रिटन ॲज log 1 minus log 3 इक्वल टू मायनस kt. दोन्ही log 1 ची किंमत असते log 1 0 मायनस log 3 इक्वल टू मायनस kt आणि म्हणून टाइम शोधला आहे 1/k log 3. 1/k log 3 is the required time. हा काय आहे? हाच तुमचा काय आहे? रिक्वायर्ड टाईम आहे. कारण मिडल कंडिशन दिली नाही त्याच्यामुळे के आहे तसाच राहिला. ओके. हा तुमचा पुढचा प्रॉब्लेम. ओके. पुढचा प्रॉब्लेम बघा. रेट ऑफ डिके ऑफ अ सर्टन सबस्टन्स is directly proportional to the amount present at that instant. Initially, there are 25 grams of certain substance and 2 hours later, it is found that 9 grams are left. Find the amount after 1 more hour. 1 more hour. हा थोडासा वेगळा पार्ट. आणखी 1 तासाने म्हणजे 3 तासानंतर असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. लेट आपण घेऊ. लेट m be mass of a substance at time t and therefore what is to be given? Rate of decay. Therefore dm by dt is proportional to amount present at that instant. That is dm upon dt इक्वल टू मायनस km. का तर तो सबस्टन्स काय होतो आहे? डिक्रीज होतो आहे. अमाऊंट कमी कमी होत आहे म्हणून निगेटिव्ह कॉन्स्टंट. सेपरेटिंग व्हेरिएबल पुढचा पार्ट सिमिलर आहे. इक्वल टू मायनस k dt झाले व्हेरिएबल सेपरेट. मग इंटिग्रेटिंग यू गॉट लॉग m इक्वल टू मायनस kt प्लस c म्हणजेच m इक्वल टू e रेस टू मायनस kt प्लस c म्हणजेच e रेस टू kt इंटू e रेस टू c इक्वल टू c e रेस टू मायनस kt इथपर्यंत सेम आहे. हा प्रॉब्लेम मागचाही असाच होता.
ओके, आता एक एक कंडिशन अप्लाय करूया. इनिशियली म्हणजेच इनिशियल म्हणजे t इक्वल टू 0, यम किती आहे 25 ग्रॅम आहे. ओके, 25 ग्रॅम द्या टाकून किंमत. अँड देअरफॉर 25 इक्वल टू c इंटू e⁻0 म्हणजे c ची किंमत किती आहे 25 आहे. अँड देअरफॉर इक्वेशन 1 becomes 25 c इक्वल m इक्वल टू 25 इंटू e⁻ नंबर 2. पुढे काय झालं, ॲट t इक्वल टू 2 hours 2 तासात ते मास किती राहिलं 9 ग्रॅम्स राहिलं. 9 ग्रॅम्स म्हणजेच 9 इक्वल टू 25 e⁻t ची किंमत 2 टाकली 2k. म्हणजेच याच्यावरनं e⁻2k ची किंमत किती आली 9/25 आली. 9/25 आली. ओके, आता मग काय विचारलं आहे, आफ्टर 1 more hour म्हणजेच t इक्वल टू ऑलरेडी 2 तास होते, त्याच्यात आणखी एक मिळवला 3 hours. यम किती असेल. ओके, मग देअरफॉर या किमती कुठून घेतो आपण फ्रॉम 2 नंबरच्या इक्वेशनमध्ये घेतो. यम विचारला आहे आणखी 2 तासांनी 25 e⁻t किती आहे -3k. ओके, आता आपल्याला e⁻ कोणाची किंमत माहिती आहे, e⁻ किंमत माहिती आहे -2k ची माहिती आहे. मग e⁻2k होता का 2 नाही /2. मग काय होता 3 होता. एम आय करेक्ट. जमेल का, नसेल तर पुन्हा सांगतो बघा. e⁻3 आहे तसाच इंटू आपल्याला 2 पाहिजे 2. मग आपल्याला 2 घ्यायचा आहे पण नाही, पुन्हा /2k मल्टिपल अँड डिवाइड बाय k. काही चेंज झाला का नाही. विच इज इक्वल टू 25 इंटू e⁻, इंटरचेंज करा 3 इंटू फक्त चिन्हमध्ये घ्या -2k/2 विच इज इक्वल टू 25 इंटू e⁻3/2 टाइम्स -2k किंवा e⁻2k⁻3/2. लॉ ऑफ इंडायसेस कॅन बी रिटन ॲज x⁻m⁻n असा लिहिता येतो. आता द्या टाकून किंमत विच इज इक्वल टू 25 इंटू 9/25⁻3/2. ओके, विच इज इक्वल टू e⁻2k साठी काय केलं, मल्टिपल अँड डिवाइड बाय 2 ॲडजस्ट केला, सिम्प्लिफाय केला आणि हा लिहिला. ओके, 9/½ म्हणजे किती 3, म्हणजेच हा काय होईल माहिती आहे 3/5 काय केलं, हा पॉवर दोघांचं हा 3 हा 5चा आहे. आणि किती आला आन्सर बघा 25 इंटू 3/3 27, 5/3 125 विच इज इक्वल टू किती आला आन्सर, विच इज इक्वल टू 25 5 म्हणजेच काय 27/5 म्हणजेच किती 27/5 म्हणजे किती होईल तो. यस, 5 5 25 5 20 ग्रॅम्स लेफ्ट. एवढा तो काय राहील शिल्लक राहील 3 तासानंतर. 3 तासानंतर तो 27/5 ग्रॅम्स शिल्लक राहील. त्याचं सिम्प्लिफिकेशन तुमच्यासमोर आहे. ओके, तर असे हे प्रॉब्लेम
आणखी काही प्रॉब्लेम पुढच्या सेशनमध्ये. अप टिल बाय बाय.